नमस्कार. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर प्रेस क्लब आणि भास्कराचार्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्रातील असंख्य श्रोत्यांसाठी, गुणवंत यशवंत विद्यार्थी पालकांसाठी या वर्षीपासून भव्य व्याख्यानमाला आयोजित केली जात आहे. ज्या व्याख्यानमालेमध्ये वर्षभर किमान 12 ते 15 महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्त्यांची व्याख्यान आयोजित केली जाणार आहेत. ज्या व्याख्यानांमध्ये पहिलं पुष्प नाबार्डचे माजी अध्यक्ष सन्माननीय यशवंत थोरात हे गुंफणार आहेत. त्याच्यानंतर पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय अडसूळ सर, माननीय प्रशासन सेवेतले अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, स्वरदा फडणीस, ख्यातनाम कवी फमू शिंदे, प्राध्यापक डॉक्टर अजय गव्हाणे, प्राध्यापक मधुकर पाटील, प्राध्यापिका सौ प्रज्ञा गिरी, सन्माननीय प्राध्यापक गोपीचंद चाटे आणि महाराष्ट्रातील अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत, ज्याच्यामध्ये कृषी क्षेत्र असेल, क्रीडाविषयक क्षेत्र असेल, शिक्षणाविषयक विचार असतील किंवा सामाजिक राजकीय व्यासपीठातले काही विषय असतील. मित्रहो, या सगळ्या विषयांबद्दल चाटे शिक्षण समूहाचे जे भास्कराचार्य प्रतिष्ठान आहे आणि कोल्हापूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमान या उपक्रमामध्ये ही व्याख्यानमाला ऑनलाईनच्या स्वरूपात, वेबिनारच्या स्वरूपात, जिचं प्रसारण चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या फेसबुक पेजवर आणि भारत खराटे यूट्यूब चॅनलवर केलं जाणार आहे. हे मी तुम्हाला यासाठी सांगतोय की तुम्हाला सगळ्यांना माहिती, यावर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण वेगवेगळे विचार ऐकणार आहोत, किंबहुना आपण तशा विचारांचे पाईक होणार आहोत. परंतु कोल्हापूर प्रेस क्लब, ज्या प्रेस क्लबचे अध्यक्ष सन्माननीय मोहन मिस्त्री यांना आम्ही विचारलं की साहेब, आपण असा असा कार्यक्रम घ्यायचा आहे. एका क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आणि त्यांच्या टीमनं आम्हाला होकार दिला. या उपक्रमामध्ये कोल्हापूर प्रेस क्लब आणि चाटे शिक्षण समूहाचं भास्कराचार्य प्रतिष्ठान यांचं मी प्रस्ताविकामध्ये सुरुवातीला आभार व्यक्त करतो. त्याचं कारण असं आहे की ही संधी त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आणि या उपक्रमाच्या निमित्तानं जी वर्षभर भव्य व्याख्यानमाला, भव्य यासाठी म्हटलंय की मला असं वाटतं की वर्षभर चालणारी आणि विशेषतः या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये चालणारी, लाखो रसिकांपर्यंत पोहोचणारी कदाचित ही पहिली व्याख्यानमाला ठरणार आहे. आणि असंख्य विचार जे बहुजन समाजातल्या अनेक घटकातल्या वेगवेगळ्या स्तरांपर्यंत पोहोचवणार आहेत सन्माननीय वक्ते. आणि म्हणून या उपक्रमाच्या निमित्तानं जे राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त पहिलं पुष्प मागाशी मी सांगितलं की सन्माननीय यशवंत थोरात सर गुंफणार आहे, त्यांचा परिचय आणि शाहू महाराजांच्या कार्यावर प्रकाश ज्योत टाकणारे आपले विचार व्यक्त करण्यासाठी या व्याख्यानमालेचे सहसंयोजक आणि ज्यांनी ह्या सर्व वक्त्यांना आपल्याशी जोडण्यासाठी एक संकल्पना मांडली, त्या प्राध्यापक मधुकर पाटलांना मी निमंत्रित करतो की त्यांनी सन्माननीय वक्त्यांचा परिचय करून द्यावा आणि शाहू महाराजांच्या कार्याबद्दलचे आपले विचार इथे व्यक्त करावे. सन्माननीय प्राध्यापक मधुकर पाटील सर. धन्यवाद सर. मी सुरुवातीलाच कोल्हापूर प्रेस क्लब चे अध्यक्ष आणि सर्व त्यांचं विश्वस्त मंडळ, तसेच भास्कराचार्य प्रतिष्ठान आणि कोल्हापूर विभागाचे डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे सर यांचं मी सुरुवातीलाच आभार मानतो. राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण वर्षभर ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करणार आहोत. आपल्या प्रास्ताविकामध्ये डॉक्टर भारत खराटे सर यांनी
या व्याख्यानमालेचा उद्देश, संकल्पना ही आपल्या सर्वांच्या समोर स्पष्ट केलेली आहे. मी आपल्या समोर या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांचे कार्यप्रणाली, शाहू महाराजांनी केलेलं सामाजिक काम आणि शाहू महाराज 21व्या शतकामध्ये त्यांच्या विचारांचं आम्ही अनुकरण कशा पद्धतीने करावं या 3 मुद्द्यांची मांडणी या ठिकाणी करणार आहे. आणि त्यानंतर डॉक्टर आदरणीय यशवंत थोरात साहेब यांचा परिचय मी आपल्या सर्वांच्या समोर करणार आहे. रसिक श्रोते, कोल्हापूरला वसतिगृहाची जननी म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी ओळख करून दिली. कोल्हापूर आज जे आपल्याला समृद्ध दिसतंय त्या सगळ्याच्या पाठीमागचं श्रेय हे राजर्षी शाहू महाराजांचं आपल्याला पाहायला मिळतं. सामाजिक समता, सामाजिक न्याय, लक्ष्मी धरणाची केलेली निर्मिती, जातवार विद्यार्थी गृहाची स्थापना, बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून 1902 साली घेतलेला आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय आणि कोल्हापूरला कलापूर म्हणून ओळख निर्माण करून देण्याचं काम हे राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं आहे. हेच शाहू महाराजांचे विचार सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचावे हाच उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून भास्कराचार्य प्रतिष्ठान आणि कोल्हापूर प्रेस क्लब यांच्या वतीने शाहू महाराजांच्या नावाने वर्षभर चालणारी ही व्याख्यानमाला आम्ही सुरू केलेली आहे. खरं तर या व्याख्यानमालेच्या माध्यमातून नव्या विचारांची लोक निर्माण व्हावेत हाच उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या व्याख्यानमालेचे आयोजन केलेले आहे. मला सुरुवातीलाच एक गोष्ट आपल्या सर्वांच्या समोर सांगावीशी वाटते की एकदा राजर्षी शाहू महाराजांच्याकडं किर्लोस्करांच्याकडून एक गृहस्थ कोल्हापूरला भेटायला आले. शाहू महाराजांनी त्यांना विचारलं, सांगा कशासाठी आपण मला भेटण्यासाठी आलेला आहात. तर त्या गृहस्थांनी शाहू महाराजांना सांगितलं की महाराज, विदेशातून येणारं रॉ मटेरियल आता यायचं बंद झालेलं आहे आणि आमचा शेतकऱ्यांची अवजार बनवायचा कारखाना आहे तो बंद पडण्याच्या मार्गावरती आहे. शाहू महाराज म्हणाले, मग सांगा ना, मी तुम्हाला काय मदत करू. तर ते म्हणाले की महाराज, आपल्या राजवाड्याच्या समोरच्या तोफा आहेत ना, त्या तोफा मला हव्या आहेत. शाहू महाराज म्हणाले, कशासाठी हवे. त्यांनी सांगितलं की महाराज, या तोफेंच्या पासून रॉ मटेरियल तयार होतं. आणि शाहू महाराजांनी क्षणाचाही विचार न करता आपल्या राजवाड्याच्या समोर असणाऱ्या तोफा त्या किर्लोस्करांना दिल्या. त्या तोफा वितळल्या गेल्या आणि त्याच्यातून शेतकऱ्यांची कृषी अवजाराची निर्मिती झाली. जगाच्या इतिहासामध्ये शाहू महाराज असे एकमेव राजे होते की ज्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी समोरच्या तोफा वितळवल्या आणि त्याच्यातून शेतकऱ्यांचे कृषी अवजारे निर्माण करण्याचं काम केलं. हे शाहू महाराजांचं वेगळेपण आम्ही खऱ्या अर्थानं समजून घेतलं पाहिजे. शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र आणलं आणि खऱ्या अर्थानं सामाजिक समता निर्माण करण्याचं काम या कोल्हापूरच्या संस्थांमध्ये केलं. आणि म्हणून शाहू महाराजांचा उल्लेख या देशामध्ये मोठ्या दिलाचा राजा असा केला जातो. शाहू महाराजांचं कुस्तीवरती प्रचंड प्रेम होतं. रोमच्या धर्तीवरती कुस्तीची मैदानं याच कोल्हापूरच्या मातीत निर्माण केली. कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, सहकार, उद्योग या सर्व क्षेत्रामध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या संस्थानाला पुढे नेण्याचं काम केलं. कोल्हापूरचा गुळ आज जो जगात प्रसिद्ध आहे त्या कोल्हापूरच्या गुळाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम हे राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यात शाहू महाराजांच्या विचारांचं स्मरण वर्षभर निर्माण व्हावं, लोकांच्या पर्यंत त्यांचे विचार पोहोचावेत याच उदात्त दृष्टिकोनातून आम्ही या व्याख्यानमालेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून मी प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे आणि प्रेस क्लब यांचं पुनश्च एकदा मी आभार मानतो की अशी व्याख्यानमाला सुरू करून महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या देशामध्ये शाहू महाराजांच्या विचारांचे पाईप निर्माण करण्याचं काम हे खऱ्या अर्थाने करत आहे. ही खरंच अभिनंदनाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. आणि म्हणून आज या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आदरणीय यशवंत थोरात साहेब या व्याख्यानमालेसाठी उपस्थित आहेत. खरं तर यशवंत थोरात साहेबांचा परिचय कमी शब्दात करून देणं ही खूप अवघड गोष्ट आहे. कारण ज्या व्यक्तीला फार मोठा इतिहास आहे. त्यांचे आजोबा कोल्हापूरच्या संस्थानामध्ये कृषी अधिकारी होते. त्यांचे वडील भारतीय सेना दलाचे प्रमुख होते आणि स्वतः यशवंत थोरात साहेब नाबार्डचे अध्यक्ष होते. त्यांच्या पत्नी आदरणीय उषाताई थोरात या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर होत्या. असा वसा आणि वारसा यांच्या कुटुंबाला लाभलेला आहे. थोरात सरांची ओळख करून द्यायचं झालं तर 1972 साली ते रिझर्व्ह बँकेमध्ये रुजू झाले आणि 2003 साली ते रिझर्व्ह बँकेतून निवृत्त झाले. सरांच्याकडे अनेक पदं आहेत, अनेक पदं उद्भवलेली आहेत. अनेक पदांची त्यांनी योग्य पद्धतीने न्याय देण्याचं काम केलेलं आहे. ते रयत शिक्षण संस्था सातारा इथं व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहेत. प्रवरा ग्रामीण कृषी शिक्षण संस्थेचे ते सदस्य आहेत. ब्रिटानिया लिमिटेड, गो एरिया, बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कंपनी याचे ते संचालक आहेत. टाटा केमिकल्स लिमिटेडचे संचालक आहेत. रिलीज इंडियाचे ते संचालक आहेत. त्याचबरोबर राजीव गांधी ट्रस्ट नवी दिल्ली इथले ते सीओ आहेत.
भारताच्या 10व्या व 11व्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीत त्यांचा सहभाग आहे. राष्ट्रीय बँक व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आहेत. भारतीय कृषी आणि वित्त संस्थेचे ते सदस्य आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा व विद्यासभा याचेही ते सदस्य आहेत. सर्वात महत्वाचं की सरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये मिळालेल्या पदाचा उपयोग हा सर्वसामान्य लोकांच्यासाठी झाला पाहिजे, हाच उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केलेलं आहे. प्रचंड शिस्त असणारे व्यक्तिमत्व म्हणजे यशवंत थोरात. कामावरती विश्वास ठेवून प्रामाणिकपणा सोबत घेऊन अविरतपणे या व्यक्तिमत्वानं पुरोगामी विचार सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. मित्रहो, मी आदरणीय डॉक्टर यशवंत थोरात सर यांना मी विनंती करतो की असा मी घडलो या विषयावरती त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. त्यांच्या जीवनाचा खडतर प्रवास हा आमच्या सर्वांच्या समोर ठेवावा आणि आम्ही सुद्धा त्याच्यातून प्रेरणा घ्यावी. मी आदरणीय यशवंत थोरात सर यांना विनंती करतो की त्यांनी असा मी घडलो हा प्रवास आमच्या समोर व्यक्त करावा. श्री भास्कराचार्य प्रतिष्ठान यांच्या वतीनं राजश्री शाहू महाराज जयंती निमित्तानं आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत मला शिक्षकांना आणि विद्यार्थिनींना संबोधित करण्याचं बोलवलं, हे मी माझं भाग्य समजतो. 123 वर्षापूर्वी पेपरात एक बातमी झळकली. एका खेड्या गावातल्या पाटलाचा पोरगा मॅट्रिक पास झाला होता. त्या काळी ती मोठी बातमी होती. एक मराठा मुलगा पहिल्यांदाच मॅट्रिक झाला होता. आजकाल हजारोंच्या संख्येनं मुलं मुली शाळेत परीक्षेत यश मिळवतात, म्हणून तो आता टक्केवारीचा विषय झालाय. पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती. अभ्यास संपवून तो मुलगा आपल्या गावी परत आला. काही दिवसानंतर त्याच्या गावात घोड्यांच्या टापांचा आवाज घुमला. त्याचं वर्णन सुप्रसिद्ध साहित्यिक वि. द. घाटे यानं असं केलंय. पाटलाच्या मुलांना मॅट्रिक व्हायचं म्हणजे त्या काळी एव्हरेस्ट गाठण्यासारखं होतं. एव्हरेस्टच्यावर आणखीन चढण्यासारखे काय असणार? चढण्याची तिथेच इतिश्री झाली असती. परंतु कोल्हापुरास शाहू महाराज होते. त्यांच्या डोळ्यांना दूरवरचे दिसत होते. आडवळणी खेड्यापर्यंत त्यांची नजर पोचत होती. नजरेच्या मागोमाग घोडे पोचले. पाटील साहेबांना महाराजांचे आवतन मिळाले. पाटील मुंडासे बांधून अंगावर धोतर घेऊन पन्हाळ्यास गेले. महाराज हौदात डुंबत होते. कृपाळूपणानं त्यांनी पाटील पुत्राकडे पाहिला. अरे, तुझ्या अंगावरचे धोतर अंग पुसायला दे जरा मला, म्हणाले. महाराजांपाशी अंग पुसायच्या वस्त्रांची कमतरता नव्हती, पण त्यांना पाटलाच्या पोराचे धोतर हवे होते. महाराज भारी खेळकर, कृपा दाखवण्याचे त्यांचे प्रकारही अनेक. धोतराचा हात त्यातला एक प्रकार. त्यानंतर खूप काही घडलं. एक वसतिगृह उभारण्यात आला. हा पाटलाचा पोरगा तिथला पहिला रहिवासी. तिथं राहून त्यानं आपला कॉलेज शिक्षण पूर्ण केला. विद्यालयात पहिला आला. त्यानंतर तो पुण्याला गेला. तिथं त्याने कृषी अर्थशास्त्र विषयात MSc ची पदवी मिळवली. पुन्हा विद्यापीठात पहिला आला. त्यानंतर तो ब्रिटिश सरकारच्या कृषी खात्यात सेवेसाठी रुजू झाला. पुढं तो मुंबई राज्याच्या कृषी विभागाचा संचालक बनला. पुण्याच्या ॲग्रिकल्चर कॉलेजचा पहिला भारतीय प्राचार्य झाला. नंतर कोल्हापूर संस्थानाचे शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी स्वतःला झोकून दिला. त्यांचे सुपुत्र शंकरराव थोरात भारतीय सैन्यात उपसरसेनापती या पदापर्यंत पोहोचले आणि कोरियाच्या युद्धात आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून अशोक चक्र मिळाले.
त्यांचा मुलगा भारताचा रिझर्व्ह बँकेचा कार्यकारी संचालक आणि नाबार्डचा अध्यक्ष झाला. हे सगळं घडलं कसं? हे घडलं शिक्षणामुळं. म्हणून आजच्या भाषणाची सुरुवात मी ते थोर पुरुष राजश्री शाहू छत्रपती यांना वंदन करून करतो, तसेच सर्व शिक्षकांनाही वंदन करतो. मला असं सांगण्यात आलंय की आजच्या भाषणासाठी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक हे श्रोते म्हणून उपस्थित आहेत. म्हणून माझे भाषणाचे मी 3 भाग केलेत. आधी विद्यार्थ्यांशी मी संवाद करणार आहे आणि माझा जीवन प्रवास त्यांच्या समोर उलगणार. त्यानंतर पालकांना उद्देशून मी थोडंसं बोलणार आहे. चांगला पेरेंट होणं म्हणजे काय, त्यासाठी काय केलं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे. शेवटी शिक्षकांशी 2 शब्द. फर्स्ट, स्टुडंट्स. 50 वर्षापूर्वी झालेला माझा पदवीग्रहण समारंभ मला आजही आठवतोय. कार्यक्रमाच्या आधी कुणीतरी आम्हाला विचारला की तुम्हाला पुढील जीवनात काय करायचं आहे. प्रत्येकानं वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, पण एक गोष्ट मात्र समान होती. सगळ्यांच्या म्हणणं होतं की आम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं आहे. पुढं आमच्यापैकी काही जण यशस्वी झाले, तर काही जण यशाचा तो टप्पा गाठू शकले नाही. पण त्यावेळी, त्या क्षणी प्रत्येकाला यश मिळवायचं होतं, हे नक्की. यश प्रत्येकाला मिळवायचं आहे, खरे आहे. पण यश मिळवण्याच्या आधी यश म्हणजे काय हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. यशाचा सर्वसामान्य अर्थ म्हणजे नाव आणि प्रसिद्धी मिळवणं. एखाद्यानं 10x10च्या खोलीत आपलं जीवन सुरू केलं आणि आज तो अब्जाधीश बनला आहे, किंवा एखाद्यानं चहावाला म्हणून आपल्या जीवनाची सुरुवात केली आणि आज तो देशाचा पंतप्रधान आहे. अशा गोष्टी आपल्याला ऐकायला नेहमीच आवडतात. पण आपल्याला, तुम्हाला, मला तसं यश मिळवण्याची शक्यता गणिताची भाषेत सांगायचं झालं तर 150 इतकी कमी आहे. 150th place of decimal. Now, this is very depressing. ही अतिशय निराशजनक गोष्ट आहे. Does this mean that नशीब आणि प्रसिद्धी फक्त थोड्या लोकांपुरतीच असते? तुमच्या आणि माझ्या वाट्याला यशोगाथा ऐकणं एवढंच लिहून ठेवलं आहे का? टेस्ट मॅच बघायचं पण टेस्ट प्लेयर कधी व्हायचं नाही, असं आहे का? नो, इट इज नॉट लाईक दॅट. आयुष्यानं मला हे शिकवलंय की आपल्यापैकी प्रत्येकाजवळ इतरांच्या दृष्टीनं आदर्श ठरण्याची क्षमता असते. पण आपण यशाची व्याख्या काय करतो? आपण कोणत्या मनोवृत्तीनं जीवनाकडे पाहतो? आपलं करिअर किंवा व्यवसाय कसा निवडतो? बदलणाऱ्या परिस्थितीला कसे समोर जातो? आणि आयुष्यातल्या अडथळ्यावर कशा पद्धतीनं मात करतो? यावर बरंचसं काही अवलंबन असते. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही यशाची व्याख्या कशी करता यावर बरंच काही अवलंबन आहे. एक गोष्ट सांगतो. मला आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याबरोबर सुमारे 2 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. मी नवी दिल्लीत रिझर्व्ह बँकेचा प्रादेशिक संचालक असताना ते आमचे अध्यक्ष होते. एकदा मी एका बैठकीच्या निमित्तानं सकाळी त्यांच्या घरी गेलो होतो. बैठक संपली आणि आम्ही कॉफी घेत होतो.
तेव्हा मी त्यांना विचारलं की आयुष्यात सर तुमचं सर्वात मोठं यश कोणतं? मला वाटलं की त्याने मिसाईल संदर्भात जे काम केलं आहे त्याचं उदाहरण देतील. पण ते म्हणाले, थोरात, 15 वर्षापूर्वी माझ्या गावातून एक बाई आली होती. तिला हार्ट ऑपरेशनची गरज होती. पण त्या काळी स्टेंट इतके महाग होते की तिला ते स्टेंट विकत घेणं शक्य नव्हतं. म्हणून ती ऑपरेशन शिवाय परत गेली आणि वारली. ही गोष्ट मला फार लागली. माझ्या लक्षात आलं की हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर लागणारे स्टेंट परदेशातून आयात करावे लागतात, म्हणून ते अतिशय महाग असतात. सर्वसामान्य माणसाला त्याची किंमत परवडत नाही. हे समजल्यावर मी खूप अस्वस्थ झालो आणि सरकाराकडून अभ्यासासाठी 1.5 वर्षाची सुट्टी घेतली. 1.5 वर्ष मी स्टेंटवर सतत काम केलं. कमी पैशात तयार होऊ शकणारी एक स्टेंट तयार केली. तो नमुना सरकाराला देऊन मी पुन्हा मिसाईल संशोधनाकडे परतलो. एक दिवशी एका विमानतळावर विमानाची वाट पाहत असताना एक महिला माझ्याकडे आली. ती हिंदीत म्हणाली, कलाम जी, आप मेरे दिल में हमेशा के लिए बसे. मला घाम फुटला थोरात. हे वाक्य कोणत्या संदर्भानं उच्चारलं गेलं हे मला समजेना. पण तिनंच खुलासा केला की मी बनवलेला स्वस्त किमतीचा स्टेंट विकत घेणे शक्य झालं, म्हणूनच ती आज जिवंत आहे. कलाम मला म्हणाले, थोरात, हे स्टेंट बनवणं ही माझी सर्वात मोठी कामगिरी मानतो, कारण त्यामुळे मी लोकांचा प्राण वाचवू शकलो. मिसाईल्स नुसतं माणसाचा संहार होतो, त्यांना जीवनदान मिळत नाही. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की यशाच्या अनेक व्याख्या आहेत. तुमचा स्वभाव आणि वृत्ती याला अनुसरून तुम्ही कशी निवड करताय यावर तुम्ही यशस्वी होणार की नाही हे बऱ्यापैकी डिपेंड करते. महत्वाची गोष्ट म्हणजे यशस्वी होण्यासाठी सगळ्यांना पंतप्रधानासारखा देशाचा रोल मॉडेल बनलं पाहिजे असं नाही. तुम्ही तुमचं कुटुंब, तुमचे विद्यार्थी, तुमचे सहकारी किंवा तुमचा समाज यांचं रोल मॉडेल जरी बनलात तरी तुम्हाला तितकंच समाधान वाटेल जितकं एखाद्या गरीब माणसाला श्रीमंत झाल्यामुळं वाटतंय. इन अदर वर्ड्स, ध्येय मोठं असलं पाहिजे असं नाही. ध्येय तुमचं असलं पाहिजे, तुम्ही निवडलेलं पाहिजे. जर ते ध्येय तुमचं असेल तर पाण्यात टाकलेला दगड जसं थेट तलाशी जातो तसं ते ध्येय तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल. आणि जर ते ध्येय तुमचं नसून दुसऱ्या कुणाचं असेल तर तुम्ही आयुष्यभर लाकडासारखे पाण्यावर तरंगत राहा. पण ध्येय निवडताना इतरांची नक्कल करू नका. इतरांसारखा ध्येय आपण निवडलं तर त्यांच्यासारखा यश सुद्धा आपल्याला मिळेल हा समज चुकीचा आहे. तसं घडत नाही, कारण प्रत्येक व्यक्ती पूर्णपणे वेगळी आहे. म्हणून अनेक जणांचा ध्येय जरी एक असलं तरी रिझल्ट एक असत नाही. दुसरा मुद्दा, समजा तुम्ही विचार करून अभ्यासाची शाखा निवडली, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, काहीही. निवडल्यानंतर प्रश्न उद्भवतो की निवडलेली शाखा, निवडलेला मार्ग योग्य आहे की नाही. हे ओळखायचं कसं? याची सगळ्यात सोपी परीक्षा, याचा लिटमस टेस्ट म्हणजे आनंद मिळतो की नाही ते पाहणे. निवडलेल्या कामात, निवडलेल्या विषयात तुम्हाला आनंद वाटत असेल
तर प्रश्नच नाही. पण तो विषय, तो काम, ती नोकरी, ती असाइनमेंट जर तुम्हाला ओझं वाटत असेल किंवा तुम्हाला कंटाळा येत असेल तर तुमची निवड चुकली असंच मानलं पाहिजे. लेट मी टेल यू अ स्टोरी. प्रचलित निकषानुसार मी यश मिळवलं आणि टिकवलं आहे, थोड्याफार मात्र. पण माझ्या आयुष्याची सुरुवात यशातून झाली नाही. माझ्या आयुष्याची सुरुवात अपयशातून सुरू झाली. मी डॉक्टर व्हावं असं माझ्या आईंना वाटत होतं. मला तत्वज्ञानामध्ये रस होता. सुरुवातीला आईचा विजय झाला आणि मला माझ्या इच्छेविरुद्ध विज्ञान शाखेत घालण्यात आलं. संपूर्ण वर्ष मी एकही वर्गात गेलो नाही, एकही क्लास अटेंड केलं नाही. आणि नंतर माझा विजय झाला, कारण वर्षाच्या शेवटी मी परीक्षेत यशस्वीपणे नापास झालो. पण जेव्हा मला तत्वज्ञान, राजशास्त्र आणि इतिहास हे विषय शिकण्याची संधी मिळाली, तेव्हा मी केवळ विद्यापीठातच पहिला आलो नाही असं नव्हे, तर मला राज्यशास्त्रात राज्यातल्या सर्व विद्यापीठात सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल गोपाळकृष्ण गोखले पारितोषिक देण्यात आला. तिसरा, तुम्हाला जर खरोखरच मोठं यश मिळवायचं असेल तर आपलं ध्येय मिळवण्यासाठी बाकी सगळं सोडण्याची तुमची तयारी असली पाहिजे. विदाउट दॅट इट इज सिम्पली नॉट पॉसिबल. 2014 मध्ये बर्लिनच्या विमानतळावर मला एक मुलगी भेटली होती. मुंबईला जाण्याच्या विमानाची ती वाट पाहत होती. मी पुस्तक वाचत बसलो होतो. तेवढ्यात ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, कॅन यू प्लीज हेल्प मी. तिच्या तिकिटाचा काहीतरी घोळ होता आणि काउंटरवरची बाई जास्तच कडक होती. ज्येष्ठ नागरिक म्हणून मी पुढे आलो आणि तो घोळ मिटला and I returned to my book आणि पुन्हा वाचू लागलो. तेवढ्यात ती माझ्या जवळ आली. सभ्यपणा म्हणून मी तिला ती बर्लिनला कशी आली म्हणून विचारलं. कामासाठी ती उद्गारली. एका प्रख्यात बहुराष्ट्रीय कंपनीत ती फार उच्च पदावर काम करत होती. जर्मन सरकारच्या ॲटॉमिक शस्त्रास्त्र कारखान्यातील सॉफ्टवेअरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळं दुरुस्तीसाठी तिच्या कंपनीनं तिला एका आंतरराष्ट्रीय टेक्निकल टीमचा लीडर म्हणून पाठवलं होतं. आता ते काम झालंय साहेब आणि मी घरी निघाले. घर कुठे तुझं मी विचारलं. आय लिव्ह इन इंडिया अशी म्हणाली. अरे वाह मी म्हणालो, वेअर इन इंडिया. महाराष्ट्र, इचलकरंजी. काय योगायोग आहे. मी कोल्हापूरचा आहे मी म्हणालो, म्हणजे आपण शेजारी. मग तिच्यासाठी मी कॉफी आणली आणि आम्ही बोलत बसलो. ती हुशार, आत्मनिर्भर आणि आत्मविश्वास असलेली मुलगी वाटली. IITत शिकली असणार मी मनाशी ताळा बांधला. कुठे शिकलीस मी विचारलं. कसलाही संकोच न करता तिने उत्तर दिला, नगरपालिकेच्या शाळेत, सार्वजनिक बागेतल्या खांबावरील दिव्याचे उजेडात. आणि तुझे आई वडील. मी जरा संकोचत विसरलो. वडील नाही, गवंडी होते. आई मोलकरीण आहे, घरकाम करते. मी पण घरकाम केलेलं आहे ती म्हणाली. अभिमान आणि संघर्ष यामुळं तिचा आवाज कापरा झाला होता. तेवढ्यात तिच्या विमानाची घोषणा झाली. भेटूया ती म्हणाली आणि खांद्याला आपली बॅग अडकवून विजयाचा दरवळ मागं ठेवून
ती माझ्या आयुष्यातून निघून गेली. रिमेंबर दिस स्टोरी अँड थिंक अबाउट इट. विचार करा, दररोज विचार करा. बाय द सेम लॉजिक, ध्येयावर सांगण्याचं हे तात्पर्य स्पष्ट आहे की ध्येयावर संपूर्ण लक्ष केंद्रित करेपर्यंत यश मिळवू शकत नाही. बाय द सेम लॉजिक, मोबाईल आणि सोशल मीडियावर लक्ष केंद्रित करणे आयुष्यात यशस्वी न होण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे. एक गोष्ट सांगतो. एकदा मी मुंबईहून कोल्हापूरला येत होतो. पुण्यात पोचल्यावर तिथल्या एका हॉटेलात जेवणासाठी थांबलो. डायनिंग रूम मध्ये बरेच लोक होते आणि बसलेला प्रत्येक जण आपल्या मोबाईल मध्ये बिझी होता. कोण फोन लावतोय, कोण आलेला कॉल घेतोय, कोण मेसेज पाठवतोय, नाना तरा. मी मनाशी म्हणलं, जग कुठे येऊन पोचला बाबा. जेवलो, पैसे दिले आणि माझ्या वाटेला लागलो. जेव्हा आपल्या देशात तंत्रज्ञान वेगानं वाढू लागलं होतं तेव्हा मीही तंत्रज्ञान वापरलं, पण गरजेपुरतं. मी जरी तंत्रज्ञानाच्या बाबतीत तटस्थ असलो तरी माझी मुलं आणि नातवंड त्यात किती अडकलेली आहेत याची मला कल्पना होती. पुण्यातील हॉटेलातल्या अनुभवावरून मी ओळखलं की आता ह्या विषयावर नोंदी काढण्याची वेळ आली आहे. घरी आलो आणि थोडं रिसर्च केलं. मला जे हाती आढळलं त्यानं मी फार अस्वस्थ झालो. सोशल मीडिया लोकप्रियता किती आश्चर्यकारक आहे हे माझ्या लक्षात आलं. फेसबुक ज्याला सोशल मीडियाचा राजा म्हणतात, वापरणाऱ्यांची संख्या 3 अब्ज इतकी आहे. त्यापैकी 2.5 अब्ज मोबाईल धारक आहेत. हे लोक दर सेकंदला 5 ते 10 नवीन प्रोफाईल्स बनवतात. प्रत्येक सेकंदाला 5 ते 10 नवीन प्रोफाईल्स बनवतात. दर मिनिटाला 10 लाख कॉमेंट्स टाकतात आणि दर दिवसाला 50 कोटी फोटो शेअर करतात. संदेश स्पष्ट आहे. सोशल मीडियामुळे आपल्याला सतत कनेक्टेड राहणं आवडू लागलंय. आपल्या सर्कलमधले इतर लोक काय करताहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. ते कशाला किंवा कोणाला लाईक किंवा डिसलाईक करतात, कुठे आणि कोणासोबत वेळ घालवतात आणि प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांना काय वाटते या सगळ्याबद्दल आपल्याला ओढ निर्माण झालेली आहे. तंत्रज्ञानानं आपल्या आंतरिक विश्वाचा रंगरूपच पलटून टाकलंय. इतकं की आपलं ऑनलाईन जीवन हेच जीवन झालं आहे असं आपण धरून चाललोय. स्टॅनफर्ड विद्यापीठानं केलेल्या एका अभ्यासातून असं दिसून येते की जितका जास्त वेळ लोक इंटरनेट वापरतात तितकाच कमी वेळ ते खऱ्याखुऱ्या जिवंत माणसांच्या बरोबर घालवतात. जितका जास्त वेळ ते आभासी जगात वावरतात तितकाच कमी वेळ त्यांच्या वास्तव जगाशी होण्याचा अंतक्रियेत जातो. प्रश्न हा आहे की इंटरनेटवरचे आपले मित्र हे खरंच आपले मित्र आहेत का? तुम्ही हाक दिल्यावर त्यातले किती जण हातातला काम टाकून तिकीट काढून तुमच्या मदतीला धावून येतील? दी आन्सर इज 0. हेच सत्य आहे की सोशल मीडियातली तथाकथित मैत्री ही वरपांगी आहे. त्यातून हाती काहीच लागत नाही. फेसबुक वरून मिळणारा लाईक्सचा वर्षाव फक्त आपली तहान वाढवतो. आभासी जग हे न संपणाऱ्या मेजवानी सारखं आहे. तिच्यात कधीही आपलं पोट भरत नाही
कारण ती खरी मेजवानीच नाही. फेसबुकमध्ये फेस टू फेस असं काही नाही. तुम्ही इंटरनेटवर भलेही जीव ओवाळून टाकत असाल, पण ते काही तुम्हाला मायानं मिठी मारू शकत नाही. म्हणून मुलांनो, फेसबुकवर तुम्ही किती वेळ घालवताय, किती लक्ष केंद्रित करताय, याच्यावर विचार करा, सांभाळा. 5वी बाब, यश मिळवण्यासाठी आपल्याला आरामाच्या क्षेत्राबाहेर जावं लागते. हे फार महत्वाचं आहे. मला अभिमान आहे की माझा जन्म शिवाजी महाराजांच्या मराठी मातीत झाला, जिथं महाराजांनंतरच्या मराठ्यांनी आपला भगवा झेंडा दख्खनच्या पठारावरून 2000 मैल लांब सिंधू नदीच्या पल्याड नेऊन रोवला. पण मला याची लाज वाटते की महाराष्ट्रीयन माणसाला सोडून भारतातले सगळे समुदाय नोकरीसाठी आणि उद्योगधंद्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात जातात, मात्र मराठी माणूस तसं करायला कचरतो. 42 वर्षापूर्वी माझी बदली नॉर्थ ईस्ट ईशान्य भारतात झाली. त्या काळी लोक तिथं जायला भ्यायचे. मी आई वडिलांचा निरोप घेण्यासाठी घरी आलो आणि त्यांना सांगितलं की आमची बदली गुवाहाटीला झाली आहे. काही प्रतिक्रिया दिली नाही. जेवायला बसल्यावर मी त्यांना पुन्हा एकदा सांगितलं. तेव्हा आईनं माझ्याकडे डोळे रोखून बघितलं आणि म्हणाली, यशवंत, तुझ्या बाबांची आणि माझी 1 नव्हे 2 नव्हे 16 वेळा बदली झाली, तीही अफगाणिस्तान पासून बर्माच्या बॉर्डर पर्यंत. प्रत्येक वेळी आम्ही सामान गुंडाळला आणि निघालो. घरी बसलो असतो तर तुझे वडील कॅप्टन असते, भारताचे सरसेनापती नाही. सांगण्याचा मुद्दा असा आहे की जर महाराष्ट्रानं आणि पर्यायानं आम्ही प्रगती करायची असेल तर आमच्यात काम किंवा व्यवसायासाठी कोठेही जाण्याचा धैर्य असला पाहिजे. पालकांना याची परवानगी दिली पाहिजे. यासाठी आपल्या शहरात नोकरी शोधण्याची मानसिकता सोडा. मुलांनो, उठा आणि आपल्या पूर्वजांसारखे सिंधू पार करा. 6th, समजा तुम्ही योग्य विषय निवडलात, योग्य पद्धतीने प्रयत्न केलेत, योग्य गुणवत्ता धारण केली, तर मग तुम्हाला योग्य संधी नक्कीच मिळेल अशी हमी कुणी देऊ शकतो का? नाही. प्रत्येकाला नेहमी योग्य संधी किंवा अनुकूल वातावरण मिळू शकत नाही. परिस्थिती प्रतिकूल असेल तर काय, आपण त्याबद्दल तक्रार करायची किंवा प्रयत्न सोडून द्यायचं? माझ्या बाबतीतलं एक उदाहरण सांगतो. माझ्यावर एकदा एक जबाबदारी सोपण्यात आली, पण त्या कामात मला अजिबात रस नव्हता. इट वॉज द जॉब ऑफ चीफ अकाउंटंटशिप. मला त्या कामाचा कंटाळा येत असे. मनाच्या त्या अवस्थेत मी आई वडिलांना भेटायला कोल्हापूर आलो. वडिलांशी बोलताना मी त्यांना माझी परिस्थिती सांगितली आणि वरिष्ठांकडे जाऊन मी काम बदलून घेऊ किंवा बदलीच करून घेऊ असं विचारलं. जनरल साहेब क्षणभर थांबून म्हणाले, यशवंत, या प्रश्नाचं उत्तर मी तुला देणार नाही, कारण ते उत्तर तुला शोधायचं आहे. पण तू तुझ्या मनाला विचार की आनंद हा एखाद्या कामात असतो की आपण कोणत्या वृत्तीनं त्या कामाकडे बघतो यात असतो. मनाला असंही विचार की आयुष्यात दरवेळी तुला हवं तेच काम मिळेल का? मी यावर विचार केला आणि मला पटलं की वडिलांना सांगितलं ते योग्य आहे.
आयुष्य एक अनेक वस्तूंनी भरलेली टोपली आहे. थोडी खुशी, थोडा गम, पण कर्तव्य कर्तव्य आहे. आपल्याला आवडो अथवा न आवडो. जर न आवडणाऱ्या गोष्टीत आपण यश मिळवू शकलो, जर न आवडणाऱ्या गोष्टीत आपण यश मिळवू शकलो, तर आवडणाऱ्या गोष्टीत आपण सहजपणे यशस्वी. मला जाणवलं मी तेच केलं आणि जिंकलो, आणि तो विजय अतिशय सार्थ होता. यश मिळवायचं आहे ना तुम्हाला, मग त्यासाठी तुम्हाला आत्मविश्वासाची गरज आहे. आत्मविश्वास जागृत होतो जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचे विचार सोडून स्वतः विचार करायला शिकता. रिझर्व्ह बँकेत असताना ऑक्सफर्ड विद्यापीठ जाण्याची संधी मिळाली. ऑक्सफर्ड विद्यापीठात अभ्यास करण्याची संधी मिळाली. तिथं शिक्षण ट्युटोरियल्सच्या आधारे चालतं. प्रत्येक शिक्षकाकडं 10-12 विद्यार्थीच असतात. आपली जुनी गुरुकुल परंपरा होती, त्याला जवळची अशी ही शिक्षण पद्धती आहे. पहिल्या दिवशी आम्ही ऑक्सफर्डला पोहोचलो तर एक चिठ्ठी आली. डॉक्टर हावर्ड जोन्स shall be pleased to welcome Mr. Yashwant Thorat for coffee, biscuits and tutorial at his room at 4 p.m. sharp. अरे वाह म्हणलो, पहिल्याच दिवशी इतकं छान निमंत्रण. ठरल्या वेळी गेलो. डॉक्टर जोन्स आमच्याशी प्लेटोच्या तत्वज्ञानावर तास दीड तास बोलले. प्लेटो म्हणजे सॉक्रेटिसचा विद्यार्थी. भाषणानंतर त्यानं सांगितलं, प्लेटोचा प्रसिद्ध पुस्तक रिपब्लिक याच्यावर एक निबंध तयार करा. 4 दिवसांची मुदत दिली आणि त्याचबरोबर 22 पुस्तकांची यादी. ही सगळी पुस्तकं वाचून काहीतरी करून निबंध ठरलेल्या वेळेत सबमिट केला. 2 दिवसांत निबंध परत आला. टिप्पण होता, थोरात, आपण प्लेटो मुळातून वाचला आहे का? जर वाचला नसेल तर मुळातून वाचा व निबंध पुन्हा लिहून सबमिट करा. प्लेटो ओरिजिनल मध्ये वाचला, त्यावर इतरांना काय म्हणलंय तेही पाहिलं, प्लेटो काय म्हणतो, इतर काय म्हणतात हे सांगणारा निबंध तयार करून पुन्हा सादर केला. 2 दिवसांनी निबंध परत आला. त्यावर लिहिलेलं होतं, तुम्ही दुसऱ्यानं वापरलेले जुने कपडे वापरत आहात का? या वाक्यानं मी सटकलोच. 2 दिवस विचार केला. मग सगळा धीर एकवटून साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो. ते म्हणाले, हा, थोरात, दुसऱ्यानं वापरलेले जुने कपडे वापरत आहात का? नो सर, मी म्हणालो. जर तसा असेल थोरात, मग तुम्ही दुसऱ्याने वापरलेले विचार, दुसऱ्याने वापरलेली कल्पना आपल्या निबंधात का वापरताय? त्यांचा वाक्य मला अजून आठवतो. If you do not wear second hand clothes, Thorat, then why do you use second hand ideas? If you want to become something, learn to think for yourself. जर कोणी मला विचारला की मी ऑक्सफर्डमध्ये काय शिकलो, तर एवढंच की तुमच्या समोरचा माणूस कितीही दिग्गज असला, कितीही ज्ञानी असला, तरी त्याची कल्पना मेकॅनिकली वापरू नका. जे तुम्हाला म्हणायचं आहे त्याचा शोध घ्या व तेच म्हणा. लास्टली, अनेक वेळा असीम निर्धार आणि प्रचंड कष्ट करूनही अपयश आपल्या वाट्याला येते. मग काय करायचं? अशा वेळी विसरू नका,
की अपयश ही खरी परीक्षा असते. अपयश आला की अनेक जण निराश होऊन प्रयत्न सोडतात आणि बाजूला होतात. पण जे पुन्हा प्रयत्न करतात तेच जिंकतात. माझा अनुभव आहे की जसं यश हे अंतिम नसते, तसंच अपयश हेही अंतिम नसते. अंतिम आहे फक्त प्रयत्न. अंतिम आहे धैर्य, जे तुम्हाला सतत प्रयत्न करायला लावतो. सन 2000 मध्ये मला रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालकपदी बढती देण्याबाबत केंद्र कार्यालयात विचार चालू होता. त्यावेळी मी रिझर्व्ह बँकेच्या नवीन दिल्ली येथील कार्यालयात प्रादेशिक संचालक या पदावर होतो. संपूर्ण उत्तर भारताची सूत्र माझ्या हातात होती. आमच्या एका डेप्टी गव्हर्नरनी माझे कार्यालयाला एक दिवस भेट दिली. कर्मचाऱ्याबरोबरच्या बैठकीत डेप्टी गव्हर्नर म्हणाले, थोरात हे आमच्या अतिशय चांगल्या, कार्यक्षम व शिस्तशीर अधिकाऱ्यांच्या पैकी आहे. फार पुढे जाणार. 2 महिन्यानं त्याच डेप्टी गव्हर्नरनी मला फोन केला आणि एका कर्मचारीला नोकरीतून काढायला सांगितलं. नोकरीतून काढायला सांगितलं. पुन्हा 2 दिवसांनी फोन आला. काढलं का नाही? मी म्हणालो, सर, मी त्याला शो कॉज म्हणजे कारणे दाखवा नोटीस दिली आहे. ते म्हणाले, मी त्याला काढायला सांगितलं होतं. ऐकू आला नाही वाटते. मी म्हणालो, सर, ते योग्य होणार नाही. त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी देणे नैसर्गिक न्याय आहे. अच्छा, म्हणजे काय करता येते आणि काय करता येत नाही हे आता तू मला शिकवणार आहे? नाही सर, मी म्हणालो, मी आपल्याला काहीही शिकवण्याचा प्रयत्न करत नाही. फक्त त्याला बाजू मांडण्याची संधी न देता डिसमिस करणे योग्य होणार नाही याकडे लक्ष वेधतो आहे. त्यानंतर बोलणे थांबले. 2 दिवसानंतर माझी मुंबईला बदली झाली. त्यानंतर माझं पद काढून घेण्यात आलं. मी आता कार्यकारी संचालक होऊ शकणार नाही हेही मला सांगण्यात आलं आणि माझी नेमणूक विशेष कार्य अधिकारी म्हणून करण्यात आली. दिल्लीत असताना माझ्या हाताखाली 6,000 कर्मचारी होते. 6,000 कर्मचारी काम करत होते. आता माझ्याकडे फक्त 1 टायपिस्ट आणि 1 शिपाई देण्यात आला होता. आणि रिझर्व्ह बँकेत दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांच्यासाठी प्रशिक्षणाचे नियम तयार करण्याचं काम माझ्यावर सोपवलं. कालपर्यंत ज्या माणसाकडे भावी संचालक म्हणून पाहिलं जात होतं, त्यासाठी हा अतिशय मोठा आघात होता. मी निराश झालो होतो. वडिलांना फोन केला. काय करू? ते म्हणाले, यशवंत, तू अन्यायाच्या परिस्थितीत सापडलेला आहेस. अशा परिस्थितीत एकच पर्याय असतो. तू अन्यायाच्या परिस्थितीत सापडलेला आहेस. अशा परिस्थितीत एकच पर्याय असतो. अन्यायाचा सामना पूर्णपणे न्यायानं करणे. आणि जर जग न्याय देत नसेल तर हाती असलेल्या कामाला चोख करून स्वतःला न्याय देणे. मी लढाई सोडली नाही. स्वतःला म्हणालो की अधिकाऱ्यांची नियमावली लिहिण्याचं काम जर माझ्यावर सोपवलं असेल तर मी उत्कृष्टपणे करेन. मी मेहनत घेतली आणि अशी नियमावली तयार केली जी आज देखील लागू आहे. या कथेत पुढे अनेक वळण आणि चढ उतार आहेत, पण तिचा शेवट चांगला आहे. माझं काम पाहून गव्हर्नर साहेबांनी मला कार्यकारी संचालक पदी बढती दिली.
6 महिन्यानं मला पुन्हा बोलवण्यात आलं. त्याच डेप्टी गव्हर्नर कडून बोलण्यात आलं. थोडाही विरोध आणि कारकिर्दीच ते संपवतात अशी त्यांची ख्याती होती. मी त्यांच्याकडे गेलो आणि उभा राहिलो. त्यांची सवय होती, जेव्हा त्यांना तुमच्याशी बोलायची इच्छा नसेल तेव्हा ते तुमच्याकडे बघायचेच नाही. 2 मिनिटांनंतर मीच विचारलं, सर मे आय सिट डाऊन? मग ते म्हणाले, सॉरी थोरात, प्लीज सिट. नंतर फाईलीतून डोकं वर काढत त्यांनी माझ्याकडे बघितलं, घसा साफ केला आणि म्हणाले, थोरात, तुझ्या बाबतीत माझं चुकलं. 2 मिनिटं शांतता होती. दॅट्स ऑल राईट सर, मी म्हणालो. मे आय गो? नो, वेट वेट थोरात, थांब. मला आठवते की तू ठामपणे सांगितला होता की कर्मचाऱ्यास डिसमिस करण्यापूर्वी नैसर्गिक न्यायाचं तत्वांचं पालन केलं पाहिजे. मी ऐकलं नाही आणि परिणामी रिझर्व्ह बँकेला हायकोर्टच्या टीकेला समोर जावं लागलं. असो, आय हॅव सम न्यूज फॉर यू. आता हा प्राणी काय बोलणार विचार करत होतो. ते म्हणाले, काल संध्याकाळी दिल्लीहून पंतप्रधानांचं पत्र आलंय की नाबार्डच्या अध्यक्षपदी रिझर्व्ह बँकेच्या अधिकारीचं नाव पाठवायचं आहे. डेप्टी गव्हर्नर पदाशी समकक्ष असं ते पद आहे. फार मोठी संधी आहे. यू विल बी हेड ऑफ ए नॅशनल इन्स्टिट्यूशन. त्यासाठी गव्हर्नर आणि मी तुझ्या नावाची शिफारस करत आहोत. अभिनंदन. अँड दॅट इज हाऊ, लेडीज अँड जेंटलमन, आय बिकेम चेअरमन नाबार्ड. या गोष्टीचं तात्पर्य एकच, निर्णायक गोष्टी फक्त चांगल्याच काळात घडतात असं नाही. नैराश्याच्या आणि प्रतिकूलतेच्या काळातही त्या घडतात. तुम्ही त्या गोष्टींना कसं समोर जाता यावर यश आणि अपयश ठरते. आता पालकांना उद्देशून मी थोडासा बोलणार आहे. बिफोर दॅट आय वॉन्ट टू टेल यू that all Indian parents have certain common qualities. भारतीय पालकांच्यात काही समान गुण आहेत. पहिलं म्हणजे आम्हा सर्वांना असं वाटते की आमच्यापेक्षा आमच्या मुळाबालांचा भवितव्य अधिक चांगलं झालं पाहिजे, अधिक चांगलं असावं. दुसरं म्हणजे हे सत्यसृष्टीत उतरावं म्हणून भारतीय पालक जगातल्या कोणत्याही पालकांच्या पेक्षा जास्त बलिदान देतात, जास्त त्याग करतात. उदाहरणार्थ, आपण आपल्यासाठी चांगलं सूट किंवा महाग साडी खरेदी करणार नाही, परंतु आपल्या मुलामुलींना मात्र आपण ट्रॅक सूट नक्की घेऊन देऊ. ह्या पार्श्वभूमीवर चांगला पालक होणं म्हणजे काय, ह्या मुद्द्यावर मी अनुभवानं काय शिकलो तो आपल्याशी शेअर करतो. पहिलं म्हणजे आई बापांना मुलं असणं यात काहीच कठीण नाही. पहिलं म्हणजे आई बापांना मुलं असणं यात काहीच कठीण नाही. पण मुलांना चांगले पालक मिळणं हे मात्र फार अवघड आहे. केवळ जन्म दिला म्हणजे तुम्ही चांगले पालक झालात असं होत नाही, होऊ शकत नाही. हे ध्यानात ठेवलं पाहिजे. दुसरं, कोणतंही मूल चांगलं किंवा वाईट नसते. पालक मात्र चांगले किंवा वाईट असू शकतात. त्यामुळं तुमचा मूल जर वात्रट, दंगेखोर आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारा असेल तर आधी तुम्ही स्वतःला पडताळून बघा. आधुनिक मानसशास्त्र असं सांगतंय की 10 पैकी 7 वेळा
दोष पालकाचा असतो, पालकाचा असतो, पालकात असतो. त्याला जे पाहिजे आम्ही दिले असं म्हणू नका, दिलंही असेल मी म्हणतो, पण त्या मुलाला गिफ्ट्स पाहिजेत की तुमचं कौतुक, त्याला डिझायनर शर्ट पाहिजे की तुमचा वेळ, विचार करा. तिसरी गोष्ट म्हणजे आपलं घर सुखी घर आहे की नाही याबद्दल मुलांना अंतर्ज्ञानानं जाणीव असते. घरातल्या माणसांच्या एकामेकातील नात्यासंबंधी तुम्ही कितीही लपवाछपवी केली करा, पण खरं काय आहे हे मुलांना बरोबर माहित असते. घर आनंदी आणि वाढीसाठी पोषक असेल तर मुलांना कळते, आणि तसं नसेल तर तेही त्यांना चांगलं ठाऊक असते. त्यामुळं काही लपवू नका आणि आपल्या घरात सकारात्मक वातावरण तयार करायला सुरू करा. चौथी गोष्ट, तुमच्या मुलाला मुलीला त्याच्या तिच्या अंगातील चांगले गुण काय आहेत हे ओळखण्यासाठी मदत करा. चांगले पालक आपल्या मुलावर आपला दृष्टिकोन लादत नाही, उलट आपल्या मुलामुलीच्यात कोणते गुण आहेत हे ओळखण्यात आणि त्यानुसार प्रगती करण्यात त्याला सहाय्य करतात. मुलाला अभ्यासाची योग्य शाखा निवडण्यासाठी मदत करा. सक्ती करू नका, तडजोड करा, डिस्कस करा. तसं केलं तर यशाची संभावना वाढते. तसं केलं नाही तर यश मिळणं अशक्य नसते, पण कठीण मात्र नक्की होते. मुलाचा अंतर्मन जाणण्याचा प्रयत्न करा. बहुतेक पालक समजून घेण्याच्या हेतून मुलांचं ऐकत नाही, त्यांना प्रत्युत्तर देण्याच्या दृष्टिकोनातून ऐकतात. दी फेमस सायंटिस्ट आइन्स्टाईन एकदा म्हणाला होता, मुलाला मुलाला ते जसं आहे तसं वागवला तर ते तसंच राहील, आणि मूल काय होऊ शकेल हे लक्षात घेऊन तसं त्याला वागवलं तर एक दिवस ते तसं नक्कीच बनेल. पाचवी गोष्ट, मुलांना त्याचा बाळपण सर्वसामान्यपण जगू द्या. आजकाल पालक आपल्या मुलासोबत अभ्यासाला तरी बसले असतात किंवा त्यांना वेगवेगळ्या क्लासेस लावतात. सायन्स क्लास, इंग्लिश क्लास, गणित क्लास, टेनिस क्लास, क्रिकेट क्लास, चेस क्लास, गीता पठण. माझ्या एक मैत्रिणीनं तर त्याच्या मुलाला रुबिक्स क्यूब क्लासलाही घातलं होतं. श्रीहरी, जर गरज असेल तर क्लासेस अवश्य लावा. क्लासेस लावू नका असं माझं म्हणणं नाही, पण अति करू नका. गिव्ह युअर चिल्ड्रन फ्री टाइम. लेट देम डेव्हलप इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी, ओरिजिनॅलिटी. शेवटची गोष्ट, मुलांना असं जाणवू देऊ नका की तुमच्या सगळ्या गोष्टींच्यावर त्यांचा हक्क आहे. थोडं स्पष्ट करतो. माझा एक मित्र छोटासा बिझनेसमॅन आहे. त्याचा मुलगा माझ्याकडं आला आणि म्हणाला, काका, माझे बाबा मला काही उद्योगधंदा काढून देत नाही, तुम्ही त्यांना सांगा. मी त्यांचा मुलगा आहे, मग त्यांनी मला नवीन बिझनेस बसवून दिलाच पाहिजे. मला आश्चर्य वाटला. त्याच्या आई वडिलांनी त्याला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घालून शिक्षण दिलं. ते त्याच्या डोक्यात शिरत नव्हतं. त्याला ठामपणे असं वाटत होता की आता उद्योग सुद्धा त्याच्या वडिलांना पदरच्या पैशातून काढून दिलं पाहिजे. सांगण्याचा हेतू, प्रत्येक टप्प्यावर तुम्ही केलेल्या त्यागाची तुमच्या मुलांना जाणीव होईल याची काळजी घ्या. तुम्हाला एक कहाणी सांगतो.
मी लहान असताना आई बाबांनी एका रविवारी मला सिनेमाला नेलं. तिथं पोचताच बाबांनी गाडी थांबवली आणि मला 2 ड्रेस सर्कल तिकीट आणि 1 स्टॉलचं तिकीट आणायला सांगितलं. स्टॉलचं तिकीट कुणासाठी मी विचारलं. तुझ्यासाठी बाबा म्हणाले. मी नाही नसणार तिथं मी म्हणालो. त्यावर ते काय म्हणाले ते मला अजून चांगलं आठवतंय. यशवंत, तुला काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय. तू काही जनरल थोरात नव्हेच, फक्त त्यांचा मुलगा आहेस. जेव्हा तू त्या पदावर जाशील तेव्हा खुशाल हवी ती तिकट आणि सिनेमा बघ. लेट मी टेल यू अनदर थिंग. खरंच मी चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो. आमचं घर प्रतिष्ठित होता, श्रीमंत होता, पण नोकरी लागेपर्यंत घराच्या नियमानुसार प्रवास फक्त एसटी किंवा रेल्वे सेकंड क्लासनेच झाला. यामुळं मी बऱ्यापैकी शिस्तबद्ध झालो आयुष्यात. आणि मोठा अधिकारी झाल्यानंतर देखील मला सेकंड क्लासनेच प्रवास करायची मजा यायची. कारण सेकंड क्लासचे प्रवासी मन मोकळ्यापणे बोलतात, घरातून आलेला डब्बा शेअर करतात, ओळख नसूनही गप्पा मारतात, आपले दुःख सुख शेअर करतात आणि प्रवास केव्हा संपला समजतच नाही. विथ टीचर्स आय वॉन्ट टू शेअर अ सिक्रेट. कधी कधी मला वाटते की मी वाट चुकलेला माणूस आहे. कारण खरं सांगायचं तर मला नाबार्डचा अध्यक्ष व्हायचं नव्हतं. खरंच नव्हतं. मला भारताच्या नियोजन मंडळाचं सदस्य व्हायचं नव्हतं. मला भारतीय रिझर्व्ह बँकेचा कार्यकारी संचालक व्हायचं नव्हतं. मला टाटा, ब्रिटानिया, रॅलीज, गो एअर यांच्या बोर्डांचा मेंबर व्हायचं नव्हतं. महाविद्यालयात असताना माझी इच्छा ग्रामीण भागातील एक अध्यापक व्हायची होती. थोडीशी शेती, लहानसं घर आणि आपली शाळा. त्या काळी वाटायचं की जर आपल्याला देशासाठी काय करायचं असेल तर शिक्षण क्षेत्रातच काम केलं पाहिजे. पण माझा जन्म जनरल शंकरराव थोरातांच्या घरी झाला, एका मोठ्या घरी, आणि ते स्वप्न तसंच राहिलं. असो, 1972 मध्ये मी नोकरीला सुरुवात केली. मला प्रशासकीय सेवेची संधी क्लिअरली उपलब्ध होती. मात्र मी अर्थतज्ञ असल्यानं ऑल इंडिया स्पर्धेत उत्तीर्ण झाल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेत रुजू झालो. पण आयुष्यभर विसरलो नाही की मला शिक्षक व्हायचं. ज्या दिवशी मी नाबार्ड सोडलं त्या संध्याकाळी माझी गाडी घेऊन पुण्याच्या बाहेर एका गावात गेलो आणि 2 वर्ष शिकवलं. तिथं माझ्या ध्यानात आलं की शिक्षक असण्यात किती मोठा समाधान आहे. वेन यू स्टार्ट युअर लेक्चर आणि जर तुम्ही उत्तम संवाद साधू शकत असाल तर मुळे हे अगदी तुमच्या तळहातावर असतात. निघालेला प्रत्येक शब्द ते तल्लीन होऊन ऐकतात. ती धुंदी जगा वेगळी असते. त्या क्षणी बाहेरचं जग, क्लासरूम, ब्लॅकबोर्ड हे अंतर्धान पावलेले असतात. फक्त तुम्ही, तुमचा वर्ग आणि तुमचं बोलणं एवढंच शिल्लक असते. द फेमस उर्दू पोएट अमीर खुसरो, त्यानं त्या कंडिशनला डिस्क्राईब केलाय त्या शब्दात, ना तो तू रहा ना तो मैं रहा, जो रही सो बेखबरी रही. विद्यार्थी चाटेच्या संघटनेत का सामील होतात? कारण चाटे शिक्षण समूह मध्ये काम करणारे शिक्षक त्यांच्या कामात चोख असतात. द क्वेश्चन इज दॅट सफिशियंट? तुम्हाला एक गोष्ट सांगतो. नाबार्डचा अध्यक्ष असताना एक दिवस मी माझ्या कार्यालयात जागतिक बँकचे चेअरमन बरोबर चर्चा करीत बसलो होतो. सेक्रेटरी आत आली, म्हणाली, साहेब कुणीतरी आपल्याला भेटायला आलेत. मी म्हटलं, नाही बाबा, महत्वाची बैठक सुरू आहे, यावेळी त्यांना भेटणं शक्य नाही.
सेक्रेटरी म्हणाली, मलाही तसंच वाटले होते साहेब, पण टोपी काळा कोट या वेशातील ते वृद्ध आहेत म्हणून आली. तिच्याकडून टोपी काळा कोट याचा उल्लेख ऐकला आणि माझ्या तोंडून अभावितपणे शब्द आले, अरे बाप रे, त्यांना ताबडतोब आत घेऊन ये. ते ग्रहस्थ आले. मी खुर्चीतून उठलो आणि जागतिक बँकेच्या चेअरमन आणि वर्ल्ड बँकेच्या टीम समोर त्या ग्रस्तांना साष्टांग नमस्कार केला. ते होते श्रीनिवास हरी दीक्षित, ज्यांनी मला तत्वज्ञान शिकवलं होतं. मी जे काही आयुष्यात मिळवलं ते त्यांच्यामुळं. सो माय डिअर टीचर्स, नुसतं कामात चोख असणं इज नॉट एनफ. यू हॅव टू गो बियॉन्ड बीइंग ए गुड टीचर. यू हॅव टू बिकम ए ग्रेट टीचर. दीक्षित गुरुजी महान शिक्षक होते. महान शिक्षकाची व्याख्या करणं कठीण आहे, पण त्यांना ओळखणं सोपं. महान शिक्षक तुमच्यातील स्फुल्लिंग जागृत करतात, तुम्हाला तुमच्या मर्यादांच्यावर मात करण्याची प्रेरणा देतात, तुम्हाला पेटवतात. श्रीनिवास हरी दीक्षित हे अशा शिक्षकांपैकी होते. अध्यापक म्हणून मार्गदर्शक, पण कुबडी नाही. विषयांचं आकलन व्हावं म्हणून ते सहाय्य करायचे, पण बोळ्यानं दूध पाजायचे नाही. विद्यार्थ्यांनी पाठांतरापेक्षा विषय समजून घेतलं पाहिजे यावर त्यांचा नेहमी भर असे. त्यांनी वाचनाची गोडी लावली आणि सोबतच वस्तुनिष्ठपणे आणि विचारपूर्वक विश्लेषण व मंथन करण्याची सवय. शैक्षणिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या बाबतीतला त्यांचा संयम दंतकथेत शोभावा असा होता. विद्यार्थ्याची शंका जर रास्त असेल तर तिचं पूर्ण निरसन होईपर्यंत ते थकत नव्हते. अद्वैत वेदांतातील तत्त्वमसि ही संकल्पना एका विद्यार्थ्याला जवळजवळ 8 तास समजावून देताना मी त्यांना पाहिलंय. ही वस्तुस्थिती आहे, कारण मीच तो विद्यार्थी होतो. एकदा ते म्हणाले, आणि त्यांचा मेसेज मी तुम्हाला पास ऑन करतो, यशवंत, लक्ष्मीची साधना सोपी आहे. लक्ष्मी चंचल आहे, लवकर प्रसन्न होते, पण सरस्वती दुर्लभ देवता आहे. सरस्वतीची साधना करणे म्हणजे आयुष्यभर तपस्या करणे. जर तुला आयुष्यभर टिकणारे यश मिळवायचे असेल तर सरस्वतीची साधना कर. शिक्षकाची ही शक्ती असते. श्रीनिवास हरी दीक्षित यांचे सारखे श्रेष्ठ गुरु व्हायचा प्रयत्न शिक्षकांनी केला पाहिजे. तुम्ही जर श्रेष्ठ गुरु असाल, मग तुमचा विद्यार्थी कितीही मोठा झाला, कितीही गर्दीत तुमच्या समोर आला, तरी तुम्हाला दंडवतच घालेल. शेवटी तुम्ही जीवनात काय शिकला असं मला नेहमी विचारलं जातं. सांगतो, मृत्यूनंतराच्या जीवनावर माझा विश्वास नाही. मला वाटते जीवन हे एकदाच मिळते. जेवढं मिळालंय तेवढंच आपलं आयुष्य. आपण आपलं आयुष्य वायफळ घालवू शकतो किंवा त्याचं काहीतरी फळ पदरात पाडून देऊ शकतो. काही करून दाखवू शकतो किंवा रडगाणं गात बसू शकतो. जगू शकतो किंवा जिवंतपणे मरू शकतो. शेवटी निर्णय आपलाच आहे. खूप वर्षापूर्वी मी रिझर्व्ह बँक जॉईन करायला घराबाहेर पडलो, तेव्हा माते समान असणाऱ्या माझ्या मोठ्या बहिणीनं मला ओवाळलं, कपाळाला टिळा लावला आणि एक चिठ्ठी माझ्या हातावर दिली. ट्रेनमध्ये बसेपर्यंत ती चिठ्ठी उघडू नको म्हणून सांगितलं. बरंच अंतर पार केल्यावर मी ती चिठ्ठी उघडली. त्यात लिहिलं होतं, भैया, आज तू आपल्या नियतीच्या दिशेनं प्रवास सुरू करणार आहेस. या शुभ दिवशी माझा हा आशीर्वाद आहे. नहीं तेरा नशेमन सुल्तानी के गुंबद पर.
नहीं तेरा नशेमन सुल्तानी के गुंबद पर तू शाहीन है, बसेरा कर पहाड़ों की चट्टानों में. म्हणजे तुझ्या आयुष्यात तुला राजमहालातला ऐशोआराम कधीच न लाभो. तुझ्या आयुष्यात तुला राजमहालातला ऐशोआराम कधीच न लाभो, कारण तू सामान्य नाहीस, गरुडाचा अंश आहेस. भरारी भर, सर्वोच्च गिरी शिखरावर जा आणि तिथल्या एकांतात आपला नशीब आजमाव. मी देवाला प्रार्थना करतो की त्याने तुमच्यातील प्रत्येकाला यश द्यावे, जीवनात यशस्वी व्हा, परंतु चांगले मनुष्यही व्हा. पालकांना आणि शिक्षकांना अभिमान द्या. चांगले भारतीय व्हा, देशाला महान बनवा आणि त्या प्रक्रियेत स्वतः महान व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.